अकोला पुलिस अधीक्षक अर्चित चांडक ने पत्रकार परिषद का आयोजन किया। पत्रकार परिषद में अकोला का ऐतिहासिक कावड़ महोत्सव यात्रा में होने वाले इंतजाम की माहिती दी। कावड़ यात्रा में कुल 2500 पुलिस कर्मचारी होंगे। कावड़ यात्रा की शुरुआत अकोला से 20 किलोमीटर दूर गांधी ग्राम से कावड़ यात्रा की शुरुआत होती है। गांधी ग्राम में लाइटिंग की व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, यात्रा के दौरान जगह जगह ट्रैफिक पुलिस कर्मचारियों की व्यवस्था, वॉच टावर, 480 कैमरा, 10 ड्रोन कैमरे, CRP पदक मौजूद रहेंगे। पत्रकार परिषद में सभी पत्रकार मौजूद रहे। बैठक में अकोला पुलिस अधीक्षक, अपर पुलिस अधीक्षक अकोला, SDPO बालापुर, SDPO LV आदि लोग मौजूद रहे। आता कावडचा मोठा सण उत्सव येणार आहे। आता श्रावणचा महिना सुरू पण झालेला आहे। आपला आता एक्सपिरियन्स बघून प्रत्येक रविवार सोमवार आता गर्दी असतो। कावडची भरपूर मात्रामध्ये भाविक येतात, भक्तजन येतात। त्या अनुषंगाने आमची माजी आणि कलेक्टर महोदयांची 4 चांगली मीटिंग्स तिथे झालेली आहे। नियोजन भवनमध्ये, गांधीग्राममध्ये, जुने शहर जे आपले राजाराजेश्वर मंदिरमध्ये, तिथे गांधीग्राममध्ये चांगली व्यवस्था घाटची, तिथे लेवलिंग करणे, रोडचा लेवलिंग करणे, पर्याप्त लाइटिंग तिथे असणे, तिथे आमचा पूर्ण CCTV कॅमेरेमध्ये कैद असणार तो घाट, तिथे आमचे 2 चांगले वॉच टावर्स असणार, बॅरिकेडिंग मध्ये वुडन बॅरिकेडिंग असणार, जेणेकरून लोकांसाठी जाण्यासाठी लेफ्ट लेन आणि एक्झिटसाठी राईट लेन असणार। तसेच तिथे आमची राहुटी, आमचा कंट्रोल सेंटर पण आम्ही उभे करणार। तसेच तिथे ट्रॅफिक मॅनेजमेंटसाठी, पार्किंगसाठी एक यावर्षी नवीन एक आम्हाला स्कूल भेटलेलं आहे, तिथे लगेच लागूनच आहे। तिथे लोक आपली 2 व्हीलर पार्किंग करू शकतात। तिथे आमचे ट्रॅफिकचे अंमलदार मॅनेजमेंट करणार पार्किंगची, आणि सायनेजेस आणि बॅनर्स पर्याप्त मात्रामध्ये तिथे असणार, जेणेकरून कोणाला काही त्रास येणार नाही, कारण की हे रात्रीच्या वेळेमध्ये मॅक्झिमम लोक येतात। तसेच पूर्ण रूटमध्ये 25 अलास्का लाईट्स, जे वर्टिकल लाईट्स असतात अलास्काची, ते आम्ही वापर करणार। यावर्षी अजून एक चांगला 10 वॉच टावर, मोठे वॉच टावर आम्ही क्रिएट केलेले आहे। तर ते रूटमध्ये, घाटमध्ये, मंदिरच्या भागामध्ये आमचे वॉच टावर्स असणार, जिथे आमचे अंमलदार उभे राहणार। तसेच मंदिरच्या एक्झिट एरियामध्ये आणि एंट्री एरियामध्ये PA सिस्टम मार्फतून क्राऊड कंट्रोलचा मॅनेजमेंट, अजून टेम्पररी CCTVs, आणि यावर्षी मंदिरचा जे मागचा एरिया आहे ते क्रिएट झालेला आहे, म्हणजे तिथे काम पूर्ण झालेलं आहे। तर त्या अनुषंगाने जे पालखी आहे मोठी, तर हे कावडचे जे मंडल अधिकारी आहेत त्यांच्याकडून आम्हाला विनंती आली होती की पालखीसाठी एक्झिटचा रूट मागचा द्या, तर ते आम्ही मान्य केलेलं आहे, आणि तिथे आमचा अजून बंदोबस्त लागणार ते पण आम्ही तिथे पुरवणार आहोत। एकंदरीत आमचे 2500 लोक, 110 अधिकारी, 2500 कर्मचारी, 110 अधिकारी या बंदोबस्तमध्ये कार्यरत असणार। आणि यावर्षी आम्हाला पहिल्या सोमवारीसाठी 1000 होमगार्ड्स पण भेटलेले आहे, जे कावड बंदोबस्तमध्ये आमचे असणार। त्यांचा वेलफेअर, त्यांचा जेवणाची सुविधा, त्यांचे फूड पॅकेट्स, राहण्याची सुविधा, त्यांचे ड्युटी चेंजिंग, शिफ्ट बंदोबस्त, हे सर्वांची काळजी आम्ही स्वतः घेणार आहोत। प्रिव्हेंटिव्ह ॲक्शनमध्ये 25 ते 13 लोकांवर प्रिव्हेंटिव्ह ॲक्शन चांगला 107, 110, 109 आणि 144मध्ये झालेला आहे, जेणेकरून कोणी म्हणजे असे राईट मॉंगर्स किंवा न्यूसन्स एलिमेंट्स किंवा असामाजिक तंत्र कुठेही गालबोट करण्याचा प्रयत्न करू शकणार नाही। आणि शांतता कमिटी बैठक आमची 47 झालेली आहे, 116 आमची कॉर्नर मीटिंग झालेली आहे। तर एकंदरीत पूर्णपणे आम्ही सुसज्ज आहोत। ड्रोनच्या मार्फतून फेस काउंटिंग आणि ड्रोनच्या मार्फतून स्क्रीनिंग पूर्ण रूटच्या, हे पण आम्ही आता केलेली आहेत। बंदोबस्तच्या दिवशी पण ड्रोन आमचा असणार। तर एकंदरीत आम्ही सुसज्ज आहोत, एकदम सक्षम आहोत, सतर्क आहोत, आणि आम्ही पण उत्साहाने लोकांना विनंती करतो की उत्साहाने आणि शांततेत हे महोत्सव मध्ये सहभागी व्हा। आणि कोणतेही एक लोकांना अशी विनंती केली आहे की व्यसनमुक्त कावड यावर्षी करावी। तर जसे काही दारूचं सेवन करून जर लोक येत असतील तर त्यांच्यावर कारवाई, आणि जर काही आर्म्स घेऊन किंवा तलवारे मोठे घेऊन जर येत असतील तर त्यांच्यावर कठोर कारवाई होणार। तर त्या अनुषंगाने सर्वांना विनंती करतो की उत्साहाने, शांततेत हे कावडचा उत्सव पार पडावे। धन्यवाद।